नमस्कार. स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 4थी मराठी विषय सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. बघा, आता उतारा आपण वाचन करूया. नेहमीसारखी मुक्ता शाळेतून घरी आली ती मजेत गाणं गुणगुणत. आता ती 8वीत होती, पण अगदी लहान असल्यापासून एकटी असली की ती कायम काहीतरी गुणगुणायची. घराजवळ आली तेव्हा मुक्ताला तिच्या घराशेजारच्या मोकळ्या जागेत 4-6 जण दिसले. तिथे आज मोठा टेप लावून काहीतरी मोजमाप घेणं चालू होतं. ते पाहून मुक्ता उगाच थोडी अस्वस्थ झाली. इथे म्हणे बागेऐवजी मोठा बॅडमिंटन हॉल होणार आणि जिमसुद्धा, आई म्हणाली. मुक्ताच्या घरालगतच्या या मोकळ्या जागेत अजून बाग झाली नव्हती, त्यामुळं ते छोटं कुरणच होतं. तिथे एक वडाचं आणि पांढऱ्या चाफ्याचं झाड होतं. मुक्ताला रोज जाग यायची ती मुळी पक्ष्यांच्या आवाजाने. पण आता इथे बांधकाम होणार असेल तर ही झाडे पाडणार, कापणार. मुक्ता या विचारानं फार अस्वस्थ झाली. दुसऱ्या दिवशी पूजा झाली. बाकीची झुडपं कापायला, झाडं तोडायला माणसं आली. ते पाहता क्षणी मुक्ता घराबाहेर धावली आणि शेजारी जाऊन ती 2 हात पसरून वडाच्या झाडासमोर उभी राहिली. मी तुम्हाला ही झाडं तोडू देणार नाही. तिच्या आवाजात धार होती आणि चेहऱ्यावर निश्चय. मुक्ताचा धीटपणा पाहून पाटील काकू म्हणाल्या, काळेसाहेब, ही एवढीशी मुलगी शहाणपणाच्या गोष्टी सांगते. मग हे झाड तोडून निसर्गाचे नुकसान कशाला? सगळे एकदम शांत झाले. झाडं वाचवण्यासाठी तू तर एकदम चिपको आंदोलनासारखी लढायला उभा राहिलीस की? बाबा तिची पाठ थोपटत म्हणाले. अशा पद्धतीने हा उतारा आपण वाचलेला आहे. तर बघा, आता उतारावर आधारित पहिला प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1, मुक्ता लहानपणापासून एकटी असताना काय करायची? चित्र काढायची, गाणं गुणगुणायची, पुस्तक वाचायची, झोपून राहायची. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुक्ता लहानपणापासून एकटी असताना गाणं गुणगुणायची. प्रश्न क्रमांक 2, मुक्ताच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत कोणती झाडे होती? आंबा व लिंबू, नारळ व सुपारी, व पांढरा चाफा, पिंपळ व निंब. बघा, इथं आपण जर बघितलं तिथे एक वडाचं आणि एक पांढऱ्या चाफ्याचं झाड होतं. या वाक्यातून आपल्याला कळते की या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वड व पांढरा चाफा. बघा, पुढचा प्रश्न आहे, झाड तोडण्यापासून वाचवण्यासाठी मुक्ताने काय केले? तर बघा, ती वडाच्या झाडासमोर दोन्ही हात पसरून उभी राहिली. ती रागाने निघून गेली. तिने पोलिसांना बोलवले. ती घरात जाऊन बसली. तर बघा, आपण इथं जर बघितलं आणि शेजारी जाऊन ती दोन्ही हात पसरून वडाच्या झाडासमोर उभी राहिली. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ती वडाच्या झाडासमोर दोन्ही हात पसरून उभी राहिली. बघा, पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 4, मुक्ता रोज सकाळी बागेत जाते. या वाक्यातील नाम कोणते? तर बघा, जाते रोज मुक्ता सकाळी. तर बघा, या वाक्यातील नाम आहे मुक्ता, कारण ते एका मुलीचं नाव आहे. बघा, पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून भाववाचक नाम ओळखा. तर बघा, मुलगा, शहाणपणा, झाड, पक्षी. तर बघा, आता मुलगा हे जे आहे हे सामान्य नाम आहे. त्याचबरोबर झाड हे पण एक सामान्य नाम आहे. पक्षी हे पण सामान्य नाम आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे शहाणपणा. शहाणपणा हे जे आहे ते भाववाचक नाम आहे. बघा, आता प्रश्न क्रमांक 6, ती दररोज अभ्यास करते. या वाक्यातील सर्वनाम कोणते? अभ्यास करते ती दररोज. तर बघा, या वाक्यातलं सर्वनाम आहे ती, कारण ते कोणत्या तरी नामाऐवजी वापरण्यात आलेलं आहे. श्वेता दररोज अभ्यास करते असं आपण म्हणलं तर तिच्याऐवजी आपण ती दररोज अभ्यास करते असं म्हटल्यानंतर ती हे ह्या वाक्यातील सर्वनाम आहे. बघा, प्रश्न क्रमांक 7, आम्ही सर्वजण सहलीला गेलो होतो. या वाक्यातील सर्वनाम कोणते? आम्ही गेलो सहलीला होतो. तर बघा, या वाक्यातील सर्वनाम आहे पर्याय क्रमांक 1, आम्ही. प्रश्न क्रमांक 8, योग्य सर्वनाम वापरा. टिंब टिंब खूप छान गाणे गाते. तर बघा, ती, ते, आम्ही, त्यांनी. तर आपण बघितलं ती खूप छान गाणे गाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर बघा, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, पुढचा प्रश्न आहे, फूल हे सुंदर आहे. या वाक्यात कोणते विशेषण वापरलेले आहे? तर बघा, या वाक्यात फूल आहे, सुंदर हे. फूल हे सामान्य नाव आहे हे क्रियापद आहे आणि सुंदर जे आहे ते ह्या वाक्यातील विशेषण आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुंदर. बघा, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, हुशार मुलगी या शब्दसमूहातील विशेषण कोणते? तर बघा, मुलगी, हुशार, मुलगा, हुशारी. तर बघा, या वाक्यातलं जे विशेषण आहे हुशार हे, हा जो शब्द आहे तो मुलगी या शब्दाविषयी विशेष माहिती देतो, म्हणून हुशार हे या शब्दसमूहातील विशेषण आहे. बघा, आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी संख्यावाचक विशेषण कोणते? गोड, 4, उंच, ताजी. तर बघा, संख्यावाचक म्हणजे असे विशेषण की जे संख्यांचा वापर करून बनलेले असते. बघा, 4 मुली. तर आता बघा, मुली या नामाविषयी 4 हा शब्द विशेष माहिती सांगतो, कारण 1 मुलगी, 2 मुलगी, हुशार मुलगी, तर 4 मुली, म्हणून 4 हे जे आहे
हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 हे संख्यावाचक विशेषण आहे. बघा प्रश्न क्रमांक 12, पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील क्रियापद कोणते? पक्षी आकाशात उडतात, उडणे. तर बघा या वाक्यातील क्रियापद आहे उडतात. क्रियापद आपण कशाला म्हणतो? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द आहे त्याला आपण क्रियापद म्हणतो. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उडतात. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी क्रियापद नसलेला शब्द कोणता? तर बघा वाचतो, लिहितो, धावतो, सुंदर. तर क्रियापद नसलेला शब्द, तर बघा वाचतो हे क्रियापद आहे, लिहितो हे पण क्रियापद आहे, धावतो हे पण क्रियापद आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 सुंदर हे क्रियापद नसलेला शब्द आहे, सुंदर हे विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 14, तर बघा प्रश्न क्रमांक 14 मध्ये समीराने पुस्तक टिंबटिंब योग्य क्रियापद निवडायचं आहे. बघा समीराने पुस्तक वाचले, खाल्ले, उडाले, पळाले. तर बघा पुस्तकाच्या बाबतीत वाचले हे योग्य क्रियापद आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा आता प्रश्न क्रमांक 15, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. मुलांनी मैदानावर खेळावे, मुलांनी मैदानावर खेळावे, खेळ. तर बघा क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही क्रियावाचक शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. तर बघा या प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खेळावे हे या वाक्यातील क्रियापद आहे. बघा आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, काका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? मावशी, काकू, आत्या, मामी. तर बघा पर्यायानुसार काका या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप होणार आहे काका, काकू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, तो मोर आहे या वाक्यातील मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर बघा मोरी, लांडोर, चिमणी, साळुंकी. तर बघा मोर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे मोर, लांडोर, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, घोडा या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप ओळखा. घोडी, घोडीन, घोडाच, वाघीण. तर बघा घोडा या शब्दाचं योग्य स्त्रीलिंगी रूप आहे पर्याय क्रमांक 1 घोडा, घोडी. प्रश्न क्रमांक 19, झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? झाडा, झाडे, झाडांना, झाडाचे. तर बघा झाड या शब्दाचं अनेक वचन आहे झाड, झाडे, एक झाडे, अनेक, एक झाड, अनेक झाडे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? पाने, पुस्तके, फूल, मुली. तर बघा पाने हा अनेकवचनी शब्द आहे, पान या शब्दाचं अनेकवचन आहे पाने. पुस्तके, पुस्तके हा सुद्धा अनेकवचनी शब्द आहे, पुस्तक या शब्दाचं अनेकवचन आहे पुस्तके. त्याचबरोबर मुली, मुलगी या शब्दाचं अनेकवचन आहे मुली. मग आपल्याला त्या पर्यायात विचारलेला आहे प्रश्नात की एकवचनी शब्द कोणता? तर बघा एकवचनी शब्द आहे पर्याय क्रमांक 3 फूल, कारण फूल या शब्दाचं अनेकवचन आहे फुले, पण एकवचन आहे फूल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, कावळे या शब्दाचा एकवचनी रूप ओळखा. तर बघा कावळा, कावळी, कावळ्या, कावळेच. तर बघा कावळा हे कावळे या शब्दाचं एकवचनी रूप आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर. प्रश्न क्रमांक 22, मी काल बाजारात गेलो होतो हा काळ कोणता? तर बघा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यापैकी नाही. तर बघा बाजारात गेलो होतो ही क्रिया पूर्वी घडलेली आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूतकाळ. प्रश्न क्रमांक 23, अमित उद्या गावाला जाईल या वाक्याचा काळ ओळखा. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, चालू काळ. तर बघा अमित उद्या गावाला जाईल म्हणजे अमित गावाला जाण्याची क्रिया ही पुढे भविष्यात घडणार आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 24, मुलगी अभ्यास करत आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहे? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, अपूर्ण भूतकाळ. तर बघा मुलगी अभ्यास करत आहे यामध्ये क्रिया चालू आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्तमान काळामध्ये ही क्रिया चालू आहे. प्रश्न क्रमांक 25, सुरेशने आंबा खाल्ला या वाक्यातील काळ कोणता? बघा आता वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ, रीतिकाळ. तर बघा सुरेशने आंबा खाल्ला, खाल्ला म्हणजे हा आंबा खाऊन झालेली आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूतकाळ. प्रश्न क्रमांक 26, झाड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वृक्ष, फुले, पान, मूळ. तर बघा झाड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वृक्ष, त्याचबरोबर झाडासाठी समानार्थी शब्द आहे तरु. झाड, वृक्ष, तरु ही एकमेकांना समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 27, पक्षी या शब्दासाठी खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? खग, जलद, पवन, भुजंग. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खग. खग म्हणजेच पक्षी. प्रश्न क्रमांक 28, सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे. दिनकर हा समानार्थी आहे, भास्कर हा पण समानार्थी आहे, रवी हा पण समानार्थी आहे आणि चंद्र हा समानार्थी नसलेला शब्द आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक
4. प्रश्न क्रमांक 29. आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. तर बघा, आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखत असताना पर्याय क्रमांक 1 आहे गगन, पर्याय क्रमांक 2 आहे धारा, पर्याय क्रमांक 3 आहे वसुंधरा, पर्याय क्रमांक 4 आहे नद. तर बघा, आकाशला समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1 गगन. आकाश, नभ, गगन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. दिवस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, रात्र, सकाळ, संध्याकाळ, दुपार. तर बघा, दिवस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे रात्र, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक कठीण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सोपे, जड, मऊ, कोमल. तर बघा, कठीणच्या विरुद्धार्थी काय असते? मऊ. सोपेच्या विरुद्धार्थी अवघड. त्याचबरोबर जडच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? हलके. प्रश्न क्रमांक 32 बघूया. प्रश्न क्रमांक 32. विजय या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. विजयच्या विरुद्धार्थी असतो पराजय, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 33. श्रीमंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? श्रीमंती, धनवान, गरीब, सावकार. तर बघा, श्रीमंत, धनवान दोन्ही समानार्थी शब्द आहेत आणि श्रीमंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 3 श्रीमंतच्या विरुद्धार्थी गरीब. प्रश्न क्रमांक 34. पक्ष्यांचा काय असतो? बघा, पर्याय क्रमांक 1 आहे किलबिलाट, कडकडाट, खळखळाट, गडगडाट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पक्ष्यांचा किलबिलाट. प्रश्न क्रमांक 35. विजांचा काय असतो? तर बघा, विजांचा काय असतो? गडगडाट, कडकडाट, चमचमाट, छनछनाट. तर बघा, विजांचा कडकडाट हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36. पाण्याचा झुळझुळ वाहणारा आवाज म्हणजे काय? खळखळाट, झंझनाट, छनछनाट, गडगडाट. तर बघा, पाणी खळखळ खळखळ वाहतं, पाण्याचा खळखळाट असतो. प्रश्न क्रमांक 37. ढगांचा काय असतो? तर बघा, ढगांचा कडकडाट, गडगडाट, सरसराट, घनघनाट. तर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट. प्रश्न क्रमांक 38. घंटीचा आवाज कसा असतो? घनघनाट, किलबिलाट, कडकडाट, रुंजून. तर बघा, घंटीचा घनघनाट असतो, घनघन घनघन घन घंटा वाजत असते. प्रश्न क्रमांक 39. पाठ थोपटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? मार देणे, शाबासकी देणे, रागवणे, मागे ढकलणे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शाबासकी देणे, कौतुक करणे हे पाठ थोपटणे या वाक्यप्रचाराचे योग्य अर्थ आहेत. प्रश्न क्रमांक 40. अस्वस्थ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? खूप आनंद होणे, बेचैन होणे, झोप येणे, शांत बसणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अस्वस्थ होणे म्हणजेच बेचैन होणे. प्रश्न क्रमांक 41. निश्चय करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. पक्के ठरवणे, विचार बदलणे, काम सोडणे, विसरून जाणे. तर या प्रश्नाचा बरोबर अर्थ आहे वाक्यप्रचाराचा पक्का ठरवणे. निश्चय करणे म्हणजे पक्का ठरवणे, निर्धार करणे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 42. हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? नाईलाज होणे किंवा हार मानणे, मदत करणे, हाताला स्पर्श करणे, काम पूर्ण करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाईलाज होणे किंवा हार मानणे, हात टेकणे. प्रश्न क्रमांक 43. करावे तसे टिंबटिंब म्हण पूर्ण करा. तर बघा, इथं म्हण पूर्ण करायची आहे. भरावे, खावे, द्यावे, घ्यावे. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे करावे तसे भरावे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 44. हंतरून पाहून टिंबटिंब पसरावेत, गाळलेला शब्द भरा. हात, पाय, डोके, कपडे. तर बघा, हंतरून पाहून पाय पसरावेत म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे राहावं असा या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 45. गर्वाचे घर टिंबटिंब योग्य पर्याय निवडून म्हण पूर्ण करा. उंच, खाली, मोठे, सुंदर. तर बघा, गर्वाचे घर खाली अशी म्हण आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खाली हा शब्द योग्य पर्याय म्हणून ठेवावा लागेल. प्रश्न क्रमांक 46. अति तिथे या म्हणीचा योग्य अर्थ काय? माती, खूप फायदा होतो, नेहमी यश मिळते, सर्व काही सोपे होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? परीक्षा, 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 परीक्षा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परीक्षा. या शब्दामध्ये र ला दुसरी वेलांटी असते आणि क्ष हा क्षत्रियचा असतो, म्हणून परीक्षा असा शब्द बरोबर आहे पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 48 योग्य शुद्ध शब्द ओळखा. शीर्षक, शीर्षका, शीर्षक, शीर्षक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शीर्षकमध्ये श ला दुसरी वेलांटी, श षटकोनाचा, त्याच्यावर रपार आणि क म्हणून शीर्षक असा शब्द बरोबर आहे किंवा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी अशुद्ध शब्द आपल्याला विचारला आहे. तर बघा निसर्ग हा शुद्ध शब्द आहे, पक्षी हा पण शुद्ध शब्द आहे, गुणगुणत हा सुद्धा शुद्ध शब्द आहे आणि आशीर्वाद हा अशुद्ध शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि आशीर्वाद हा शब्द शुद्ध कसा असतो तर शहामृगाचा दुसरी वेलांटी, वावर रफार, द आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 50 आशीर्वाद या शब्दाचं योग्य रूप कोणतं? आशीर्वाद, 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 आशीर्वाद. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आशीर्वाद. अशा पद्धतीनं तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि असेच माहितीपूर्ण उपयुक्त अभ्यासू व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या, कमेंट करा. धन्यवाद.